हे नीटच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा हा टॉपिक इकॉलॉजी आहे. यामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं 4 कंटेंट टॉपिक येतात. या 10व्या युनिटमध्ये शेवटचं युनिट आहे चॅप्टर नंबर 13 ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन्स, चॅप्टर नंबर 14 इकोसिस्टीम, चॅप्टर नंबर 15 बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन आणि टॉपिक नंबर चॅप्टर नंबर 16 एन्व्हायरमेंटल इश्यूज. तर हे 4 टॉपिक आपल्या दृष्टीनं अभ्यासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहे. आज आपण ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन्स हा कंटेंट हा टॉपिक 13वा टॉपिक हा अभ्यास करणार आहोत. या टॉपिक मध्ये कंटेंट्स आहेत ऑर्गॅनिझम अँड इट्स एन्व्हायरमेंट पहिला कंटेंट आणि दुसरा कंटेंट आहे पॉप्युलेशन. तर सुरू करूया हा टॉपिक. मायसेल्फ दत्ता शिंदे बायोलॉजी ट्युटोरियल्स आपला स्वागत करत आहे. मित्रांनो, इथे पहा की या इकॉलॉजी मध्ये ही जी टर्म आहे इकॉलॉजी ग्रीक भाषेमधील आहे. ओकिओस म्हणजे होम अँड लॉगस टू स्टडी. तर ही जी टर्म आहे तर अर्न्स्ट हॅकलनं दिलेली आहे. द टर्म गिवन बाय अर्न्स्ट हॅकल इन 1869. आणि इकॉलॉजी ही जी आहे इकॉलॉजी डील्स करते आहे इंटरॅक्शन्स म्हणजे आंतरक्रिया म्हणू आपण याला, ऍक्शन म्हणून. मग हे इंटरॅक्शन ऑर्गॅनिझमचं कोणासोबत आहे? अमंग ऑर्गॅनिझम्स. पहा, इंटरॅक्शन अमंग ऑर्गॅनिझम्स. इथे आपल्याला भरपूर असे ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात. अमंग ऑर्गॅनिझम्स, बिटवीन ऑर्गॅनिझम्स. पहा, बिटवीन ऑर्गॅनिझम्स या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे. ऑर्गॅनिझम्स मधील इंटरॅक्शन, बिटवीन ऑर्गॅनिझम्स मधील इंटरॅक्शन आणि फिजिकल एन्व्हायरमेंट याला आपण इकोसिस्टीम म्हणायचं. हे पहा, फिजिकल एन्व्हायरमेंट जे आहे हे सन आहे, हे अबायोटिक बायोटिक फॅक्टर्स यामध्ये इन्क्लूड झालेले आहे. तर परत एकदा पहा की इकॉलॉजी डील्स विथ द इंटरॅक्शन्स इज ऍक्शन्स म्हणू आपण. इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया अमंग ऑर्गॅनिझम्स, बिटवीन ऑर्गॅनिझम्स अँड फिजिकल एन्व्हायरमेंट दॅट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी. याला इकॉलॉजी असं म्हणतात. पुढे बघू आपण की देअर आर 2 मेजर सब डिव्हिजन ऑफ इकॉलॉजी. इकॉलॉजीचे आपल्याला इथे या फोटोमध्ये पहा की 2 सब डिव्हिजन इकॉलॉजीचे आहेत. ॲटो इकॉलॉजी, सिनिकोलॉजी. तर हे 2 सब डिव्हिजन ॲटो इकॉलॉजी मध्ये काय सांगते आपल्याला पहा की हिअर इज अ रिलेशनशिप ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट का रिलेशनशिप किससे होत आहे, कोणासोबत होत आहे? सिंगल स्पीसीज म्हणजेच कोण? ऑर्गॅनिझम, तो सजीव, पर्टिक्युलर प्लांट असेल किंवा अॅनिमलची स्पीसीज असेल, इव्हन मायक्रो ऑर्गॅनिझम पण ॲटो इकॉलॉजी मध्ये इन्क्लूड. म्हणजे रिलेशनशिप ऑफ एन्व्हायरमेंट विथ अ सिंगल स्पीसीज, सिंगल ऑर्गॅनिझम या पर्टिक्युलर प्लांट और एनिमल स्पीसीज याला आपण ॲटो इकॉलॉजी असं म्हणतो. आणि सिनिकोलॉजी म्हणजे काय की रिलेशनशिप ऑफ एन्व्हायरमेंट कोण असेल यामध्ये, प्लस होल प्लांट असेल किंवा होल एनिमल कम्युनिटीज असेल त्या स्पीसीजची, तर त्याला आपण काय म्हणायचं की सिनिकोलॉजी असं म्हणायचं. तर इथं बघा आपल्याला या बायोस्फिअर मध्ये इंटरॅक्शन जे आहे ॲटो इकॉलॉजी असो किंवा सिनिकोलॉजी असो, ऑर्गॅनिझम्स रिलेशन जे आहे ऍटमॉस्फिअर असेल, लिथोस्फिअर असेल, रॉक अँड सेडिमेंट्स म्हणून आपण याला लिथोस्फिअरला, आणि हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटर असेल, याचं इंटरॅक्शन. आणि आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये पहा की देअर आर 2 मेन फॅक्टर्स. अबायोटिक फॅक्टर्स ज्यामध्ये टेम्परेचर, वॉटर, लाईट, सॉइल असेल, आणि बायोटिक फॅक्टर जे आहेत तर मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, प्लांट्स असतील आणि एनिमल्स असतील. तर यांचं इंटर रिलेशनशिप जे आहे त्याला आपण इकॉलॉजी असं म्हणू. इथे आपण इकॉलॉजी म्हणजे काय, ही टर्म कुणी दिली? अर्न्स्ट हॅकलनं दिलेली. आणि 2 मेजर सब डिव्हिजन इकॉलॉजीचे इथे पाहायला मिळतात, ऑटो इकॉलॉजी आणि सिनिकोलॉजी. पुढे बघा की युजीन ओडूम इज द फादर ऑफ मॉडर्न इकॉलॉजी. आधुनिक इकॉलॉजीचे जे फादर आहेत तर ते युजीन ओडूम आहेत. आणि ही डेव्हलप इकॉलॉजी ॲज ए सब्जेक्ट, इकॉलॉजी हा एक स्वतंत्र विषय म्हणून युजीन ओडूमनं डेव्हलप केलेला आहे. आणि इंडियन कंटेस्ट मध्ये जर बघायचं असेल भारतीय या कंटेस्ट मध्ये, तर रामदेव मिश्रा रिवर्ड ॲज द फादर ऑफ इकॉलॉजी इन इंडिया. हे पहा की हे रामदेव मिश्राचे छायाचित्र आहे इथे. हे फादर ऑफ इकॉलॉजी इन इंडिया आहे. मित्रांनो, रामदेव मिश्रा यांना ऑनर्ड प्रेस्टिजियस संजय गांधी अवॉर्ड इन एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी यामध्ये त्यांना अवॉर्ड केलेला आहे. प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे. आणि ड्यू टू हिज एफर्ट्स, त्यांच्या या कार्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इस्टॅब्लिश्ड नॅशनल कमिटी फॉर एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन, त्याला आपण NCEPC 1972 1972 ही नॅशनल कमिटी फॉर एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन ही बनवलेली होती. आणि पुढे
त्यांचं जे इस्टॅब्लिशमेंट आहे या नॅशनल कमिटी फॉर एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन, त्याचं एक स्वतंत्र मिनिस्ट्री, कोणती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, त्याला आपण MOEF 1984 ला ही बनवण्यात आली. मित्रांनो, रामदेव मिश्रा हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत होते. त्या ठिकाणी इकॉलॉजी मध्ये भरपूर असं त्यांचं काम आहे, विशेषतः ट्रॉपिकल जे आपण एरियामध्ये येतो त्या संदर्भात, ट्रॉपिकल इकॉलॉजीच्या संदर्भात. पुढे पहा की हा जो कंटेंट आहे, हा जो टॉपिक आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, तर आपण ऑर्गॅनिझम कुणाला म्हणायचं, तर ऑर्गॅनिझम रेफर्स टू द लिव्हिंग थिंग्स दॅट हॅज an organized structure, can react to stimuli, reproduce, grow, adapt and maintain the homeostasis. तर याला आपण ऑर्गॅनिझम असं म्हणतो. जो सजीव, जी लिव्हिंग थिंग असेल, ती ऑर्गॅनाइज्ड स्ट्रक्चर असेल, त्याला स्टिम्युलाय असेल, रिॲक्ट करेल, तो रिप्रोड्यूस करेल, ग्रो करेल, अडॅप्ट करेल आणि मेंटेन द होमोस्टॅसिस म्हणजे इंटरनल जे काही टेम्परेचर आहे त्या ऑर्गॅनिझमचं तो मेंटेन करेल. ही सर्वसाधारण ऑर्गॅनिझमची व्याख्या इथं आपण बघितलेली आहे. आणि पॉप्युलेशन कुणाला म्हणू आपण, की पॉप्युलेशन, ऑर्गॅनिझम्स पॉप्युलेशन दॅट इज द नंबर ऑफ ऑल ऑर्गॅनिझम, सगळे जे काही इकोसिस्टीम मध्ये ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ऑफ द सेम ग्रुप असेल तो स्पीसीजचा, हू लिव्ह इन अ पर्टिक्युलर जॉग्राफिकल एरिया, विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये विशिष्ट अशा विशेष ग्रुप असेल, गट असेल स्पीसीजचा, तो पर्टिक्युलर जॉग्राफिकल एरियामध्ये राहतो. अँड कॅपेबल ऑफ इंटरब्रीडिंग म्हणजे प्रजनन करण्यासाठी त्याच्यामध्ये क्षमता असेल. मग दॅट ऑर्गॅनिझम मे बी युनिसेल्युलर लाईक प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया, युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, हे सगळे ऑर्गॅनिझम मध्ये मोडले जातात. या ठिकाणी बघा की आपल्याला ऑर्गॅनिझम जो आहे, कुठलाही ऑर्गॅनिझम आणि त्याचं पॉप्युलेशन, त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. आणि आपलं जे फिजिकल एन्व्हायरमेंट आहे, तर तुम्हाला अगोदरच मी सांगितले की बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सनं बनलेलं आहे, तर हे आपल्याला इथं मेन्शन करता येईल. नंतर पुढे बघूया आपण की काय आहे की आवर लिव्हिंग वर्ल्ड जे आहे, आपलं जे लिव्हिंग वर्ल्ड आहे, फॅसिनेटिंगली अतिशय मोहक आहे, डायव्हर्स आहे, वैविध्यपूर्ण आहे आणि अमेझिंगली हे कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे अतिशय जटिल आहे. आणि वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड, आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे, जटिलता आहे, तर ही जटिलता आपल्याला तपासली पाहिजे. इन्व्हेस्टिगेटिंग प्रोसेस ऍट अ व्हेरियस लेवल, विविध अशा स्तरावर. या कशाच्या लेवल आहेत, त्या एकूण 8 लेवल आहेत बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन. या बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला या ज्या प्रोसेस आहेत कॉम्प्लेक्सिटीच्या, ह्या आपल्याला ज्ञात असायला पाहिजे. आणि बायोलॉजिकल ऑर्गनायझेशनची सुरुवात कशी होते, या डायग्राम मध्ये पहा या की बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन स्टार्ट फ्रॉम मॅक्रो मॉलिक्युल्स. मॅक्रो मॉलिक्युल्स कोणते आहेत की त्याला आपण सब मायक्रोस्कोपिक मॉलिक्युलर लेवल म्हणू आपण. इथं पहा की ही पहिली लेवल आहे, इथून बायोलॉजिकल ऑर्गनायझेशनची सुरुवात होते. दुसरी आहे सेल, पहा इथे सेल आहे. तिसरी आहे टिश्यू. चौथी आहे ऑर्गन्स, पहा हे ऑर्गन्स चौथी आहे. पाचवं आहे ऑर्गॅनिझम्स. 6वी आहे पॉप्युलेशन. 7वी आहे कम्युनिटी आणि 8वी आहे इकोसिस्टीम आणि पुढे आपण बायोमास म्हणतो. तर दीज आर द बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन लेवल विच स्टार्ट फ्रॉम मॅक्रो मॉलिक्युल्स, त्याला आपण सब मायक्रोस्कोपिक मॉलिक्युलर लेवलही असं म्हणून इथून सुरुवात होते. पहा या ठिकाणी मित्रांनो, मॅक्रो मॉलिक्युल जे आहे, तर आपल्याला सांगायला नको की हे ग्रुप ऑफ ऍटम किंवा स्मॉलेस्ट युनिट मोस्ट केमिकल कंपाऊंड्स जे असतात. उदाहरणार्थ आपण वॉटर मॉलिक्युल असेल किंवा DNA असेल. आणि दुसरी जी लेव्हल आहे सेल, स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ एन ऑर्गॅनिझम. आणि ग्रुप ऑफ सेलला आपण टिश्यू असं म्हणतो. टिश्यू, ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम या ठिकाणी होते ऑर्गॅनिझमची. ऑर्गॅनिझम हे इंडिव्हिज्युअल लिव्हिंग थिंग्स म्हणून आपण या ठिकाणी ऑर्गॅनिझमला या ठिकाणी इंडिव्हिज्युअल लिव्हिंग थिंग किंवा इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम असं म्हणतो. त्या ऑर्गॅनिझमचं पुढे दुसरी त्यानंतरची लेव्हल आहे इंडिव्हिज्युअल ऑफ अ सेम स्पीसीज जे आहे, त्याला आपण पॉप्युलेशन असं म्हणतो. आणि पॉप्युलेशन ग्रुप ऑफ असा ऑर्गॅनिझमचा आहे, एका टाईपच्या, लिव्ह इन द सेम एरिया आणि इंटरब्रीड होतो. या पॉप्युलेशन नंतर ही कम्युनिटी बनते आणि कम्युनिटीमध्ये वेगवेगळे एकाच टाईपच्या स्पीसीज नसतात, अनेक टाईपच्या स्पीसीज असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील या कम्युनिटीमध्ये. आणि पुढे चालून कम्युनिटीची इकोसिस्टीम बनते. कम्युनिटी अँड नॉन लिव्हिंग सराउंडिंग त्यासोबत असेल. नॉन लिव्हिंग सराउंडिंग म्हणजे अबायोटिक फॅक्टर्स असतील, जैविक घटक असतील, तर त्याचा आपल्याला इकोसिस्टीम बनते. कम्युनिटी नंतर इकोसिस्टीम आहे, नॉन लिव्हिंग सराउंडिंग, आणि शेवटी बायोस्फिअर जे आहे, बायो म्हणू आपण,
आणि बायोम जे आहेत तर एकूण 6 बायोम आहेत पुढे आपण पाहणार आहोत. आणि हे सगळ्या बायोम्स ह्या बायोस्फिअरचे कंटेंट आहे. बायोस्फिअर इज द पार्ट ऑफ अर्थ दॅट कंटेन ऑल इकोसिस्टीम. फॉर एक्झाम्पल डेझर्ट असेल, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असेल, ग्रासलँड इकोसिस्टीम असेल, ह्या सगळ्याच मिळून हे बायोस्फिअर बनतं, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे झालं तुमचं मित्रांनो की बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन इज स्टार्ट फ्रॉम मॅक्रोमॉलिक्यूल अँड इन द बायोस्फिअर. नेक्स्ट पाहू आपण पहा आता इथे काही प्रश्न या ठिकाणी तुमच्या एनसीईआरटीला विचारलेले आहेत. एनसीईआरटी मध्ये व्हेन यू ऑब्झर्व नेचर, तुम्ही ज्यावेळेस नेचर म्हणजे निसर्गाकडे पाहता अराउंड यू, आपल्या सभोवती, शास्त्रीय दृष्ट्या जर आपण फ्रेमिंग केलं आपल्या मनामध्ये, माइंडमध्ये, तर यू विल सर्टनली कम अप विथ मेनी इंटरेस्टिंग क्वेश्चन्स ऑफ बोथ टाइप्स. दोन प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या सभोवतेली पाहतो, शास्त्रीय दृष्ट्या पाहतो, त्यावेळेस 2 प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. कुठले असतील ते? की पहिला प्रश्न आहे की आपण बघू या ठिकाणी की व्हाय आर द नाईट ब्लूमिंग फ्लावर्स जनरली व्हाईट. रात्री उमलणारे जे काही फुलं असतात तर ते व्हाईट का असतात? तर याचं कारण काय सांगता येईल आपल्याला की नाईट ब्लूमिंग फ्लावर्स हे जनरली व्हाईट असतात. ऍट अ नाईट डू नॉट हॅव वेस्ट रिसोर्स टू सिक्रेट आउट कलर्ड पिगमेंट्स. हे एक कारण सांगता येईल आपल्याला. टू विजिबल टू इन्सेक्ट अँड ऍट अ नाईट व्हाईट कलर्स जे आहेत तर ते रिफ्लेक्ट होतात त्या नाईटमध्ये, नाईट व्हिजन मध्ये, आणि विजिबल फॉर पॉलिनेशन, काही इन्सेक्ट साठी हे अडॅप्टेशन आहे. त्यामुळे आपण हे जे नाईट ब्लूमिंग फ्लावर्स असतात जनरली व्हाईट असतात, रिफ्लेक्ट होतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे हाऊ टाईपचा. हाऊ डज द बीज नो विच फ्लावर्स हॅज नेक्टर. की मधमाशांना किंवा या मधमाशा कीटक म्हणजे मध गोळा करणाऱ्या, नेक्टर कलेक्ट करणारे ज्या बीज आहेत तर त्यांना कसं कळतं की या फ्लावर्स मध्ये मध आहे किंवा नेक्टर आहे? तर हे आपल्याला कोणत्या पद्धतीने सांगता येईल की हा जो नेक्टरचा जो स्मेल आहे हा तर त्यांना बीजला हेल्प करतो टू रीच द फ्लावर, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं हाऊचं उत्तर सांगता येईल. पण एवढ्यावर भागेल का? काही आणखी प्रश्न आहेत की व्हाय डज कॅक्टस हॅव सो मेनी थॉर्न्स. कॅक्टसला पहा या ठिकाणी की इथं पहिलं जे आहे नाईट ब्लूमिंग फ्लावरला हे जे काही बॅट सारखे एनिमल्स जे आहेत तर व्हिजिट करतात नाईटला, कॅक्टसला थॉर्न्स आहेत. याचं कारण काय आहे की कॅक्टस 2 आपल्याला कारण सांगता येईल या थॉर्नची की थॉर्न्स टू रिड्यूस इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचं इव्हॅपोरेशन होऊ देत नाही, बाष्पीभवन होऊ देत नाही. आणि दॅट इज द अडॅप्टेशन ऑफ कॅक्टस टू सर्व्हाइव्ह इन डेझर्ट. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की ट्रॉपिकल रिजन मध्ये डेझर्ट्स आहेत, हे डेझर्ट मध्ये हे कॅक्टसला सर्व्हाइव्ह होण्यासाठी लीव्हचं मॉडिफिकेशन हे थॉर्न्स मध्ये झालेलं आहे. आणि या ठिकाणी ट्रान्सपिरेशनचा जो लॉस आहे तर तो हा रिड्यूस केला जातो. हे कारण सांगता येईल. हाऊ डज, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, हाऊ डज द चिक स्पोर्स रेकग्नाइज हर ओन मदर. हे छोटे छोटे कोंबडीची पिल्लं जी आहेत किंवा पक्ष्यांची जी पिल्लं आहेत तर त्या आपल्या मदरला कसं ओळखतात? त्या ओळखण्याचं जे टेक्निक आहे त्याला म्हणायचं इम्प्रिंटिंग. हे टेक्निक आहे एक प्रकारचं त्यांचं नॅचरल गिफ्ट आहे ती इम्प्रिंटिंग. आणि चिक रेकग्नाइज देअर ओन मदर बाय फेरोमोन्स विच ऍक्ट लाईक हार्मोन. एक फेरोमोन्स एक हार्मोन आहे ते, आणि ते हेल्प करतं या इम्प्रिंटिंग या प्रोसेसला. तर हे आपल्याला याचा आन्सर सांगता येईल. नंतरचा आपल्याला सांगता येईल असं की ऍट एनी लेवल ऑफ बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन, बायोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या आपण कुठल्याही लेवल घेऊ, आपण प्रत्येक लेवलला काय सांगता येईल की वी कॅन आस्क 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन. म्हणजे तो क्वेश्चन्स मॉलिक्युल्सच्या संदर्भात असतील, सेलच्या संदर्भात असतील किंवा ऑर्गॅनिझमच्या संदर्भात, कुठलीही लेवल घ्या. काय सांगितलं इथे, व्हेन वी हिअर द बुलबुल सिंगिंग अर्ली मॉर्निंग इन द गार्डन. एक हा बुलबुल पक्षी आहे ना, भल्या पहाटे हा सिंगिंग करतोय, गाणं गातोय. मग आता हे का गातोय? तर आपण या ठिकाणी असं विचार करता येईल की हाऊ डज बर्ड सिंगिंग. आणि दुसरा प्रश्न विचारता येईल व्हाय डज द बर्ड सिंग. कशामुळं हे बर्ड सिंग करतील, आवाज का करतात? याचं कारण असं आहे की हा हाऊ टाईपचा पहिला जो क्वेश्चन आहे तर आपल्याला सांगतोय की बर्ड, हाऊ डज द बर्ड सिंग याचं कारण मेकॅनिझम बिहाइंड द प्रोसेस, म्हणजे गाण्याच्या प्रक्रियेमधील जे मेकॅनिझम आहे हे सांगते. आणि व्हाय टाईप हा जो क्वेश्चन आहे तर आपल्याला सिग्निफिकन्स ऑफ द प्रोसेस, म्हणजे या गाण्याच्या प्रक्रियेचं महत्व आपल्याला इथे या क्वेश्चन मधून आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, फॉर द फर्स्ट क्वेश्चन जो आहे हाऊ टाईपचा,
एक्झाम्पल याचं आन्सर माइट बी इन टर्म्स ऑफ द ऑपरेशन ऑफ व्हॉइस बॉक्स, म्हणजे मेकॅनिझम जे आहे बिहाइंड द क्वेश्चन्स की बर्ड का सिंगिंग करतात, तर ऑपरेशन व्हॉइस बॉक्स आहे त्याला सेरिंग्स असं म्हणलं जातं. या बर्ड्समध्ये बर्डचं वैशिष्ट्य सगळे बोन्सनं त्याचं बॉडी बनलेली असते, कार्टिलेजेस बोन नसतात त्यांच्या बॉडीमध्ये. ह्युमनच्या बॉडीमध्ये जो व्हाईट बॉक्स आहे त्यांचा तर तो त्याला लॅरिंग्स असं म्हणतो. आणि हा बर्डचा व्हाईस बॉक्स किंवा सेरिंग्स आहे दॅट व्हायब्रेटिंग बोन इन द बर्ड आहे. ठीक आहे. आणि व्हाय टाईपचा जो क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन, that may lie birds need to communicate with its mate during the breeding season. म्हणजे बर्ड्सला ब्रीडिंग सीझन मध्ये काय करायचं असतं की त्या पक्ष्यांना बर्ड्सला मेटिंग करायचं आहे की फ्युचर जनरेशन साठी त्यांना मेटिंग करणं आवश्यक आहे, ब्रीडिंग सीझन करणं आवश्यक आहे. त्यासाठी बर्ड्स हे कम्युनिकेट करतात. म्हणजे आपल्याला व्हाय डज द बर्ड सिंग हे आपल्याला इथे आन्सर मिळेल. नेक्स्ट पाहू की यू हॅव ऑलरेडी लर्न प्रिव्हियस क्लासेस. आपण पाठीमागच्या वर्गामध्ये क्लासेसमध्ये पाहिलेला आहे की इकॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे, विषय आहे, तर दॅट स्टडीड इन द इंटरॅक्शन. इंटरॅक्शन्स म्हणजे काय, विशिष्ट प्रकारची क्रिया म्हणू आपण ऑर्गॅनिझम करणारे, जे ऑर्गॅनिझम करतात अमंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड बिटवीन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड इट्स अ फिजिकल अबायोटिक एन्व्हायरमेंट. हे पहा की फिजिकल अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत तर आपल्याला इथे पाहायला मिळतील की सनलाईट आहे, एअर आहे, एअर मध्ये गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, वॉटर आहे, सॉइल आहे. दीज आर द अबायोटिक फॅक्टर. त्यांना आपण फिजिकल अबायोटिक एन्व्हायरमेंट असं म्हणू. आणि इंटरॅक्शन आहे बायोटिक ऑर्गॅनिझमची, म्हणजे इंटरॅक्शन बर्ड्स असतील किंवा प्लांट्स असतील, इन्सेक्ट्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, हायड्रोफाइट्स असतील, रेप्टाइल्स असतील, कुठलेही ऑर्गॅनिझम त्यांना आपण बायोटिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो, बायोटिक एन्व्हायरमेंट असं. आणि पहा की इकॉलॉजी बेसिकली कन्सर्न विथ 4 लेवल्स ऑफ बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन. आपल्याला फक्त इकॉलॉजीमध्ये 4च लेवल्स बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन मध्ये शिकायच्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत, बेसिकली कन्सर्न 4 लेवल्स ऑफ बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन. पहिली लेवल आहे ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव, दुसरी आहे लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन्स, कम्युनिटीज म्हणजे समुदाय, आणि बायोम्स ही चौथी लेवल आहे. या चित्रामध्ये पहा की ऑर्गॅनिझम हा सिंगल इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमची गोष्ट केलेली आहे. मग हे ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल, त्यानंतर ही पॉप्युलेशन आहे, त्या स्पीसीजचा तो ॲनिमलचा गट असेल, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरब्रीड करणारा, त्याला आपण पॉप्युलेशन असं म्हणतो. प्लांट्स असेल, ॲनिमल्स असेल, या ठिकाणी हा समुदाय बनतो, कम्युनिटीज बनते. आणि कम्युनिटीज ही डिफरंट टाइप्स ऑफ द प्लांट्स आणि ॲनिमल्स ह्या विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये राहतात, त्याला आपण समुदाय म्हणतो. अनेक समुदायाची मिळून इकोसिस्टीम बनते. यात आणि इकोसिस्टीम नंतर आपल्याला बायोम आणि शेवटी बायोस्फिअर शिकायचे. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, इकॉलॉजी ही बेसिकली कन्सर्न विथ 4 लेवल्स ऑफ बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन. फर्स्ट लेवल इज द ऑर्गॅनिझम, सेकंड पॉप्युलेशन, थर्ड कम्युनिटीज अँड फोर्थ वन इज द बायोम्स. हे तुम्ही डोक्यामध्ये ठेवा, ह्या 4 लेवल्स. ओके. पुढे बघा की ज्यावेळेस आपण विचार करतोय की ऑर्गॅनिझमचं पहिली लेवल जी आहे, इथे पहा की या टॉपिक मध्ये वी एक्सप्लोर इकॉलॉजी. आपण ही इकॉलॉजी एक्सप्लोर करतोय. ऑर्गॅनिझमिक यानी की फक्त सजीवा, प्लांट असेल, ॲनिमल असेल, इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स म्हणून आपण इच इंडिव्हिज्युअल ऑफ द स्पीसीज, त्याला आपण ऑर्गॅनिझम असं म्हणतो. अँड पॉप्युलेशन लेवल जी आहे, तर पॉप्युलेशन लेवलला आपण म्हणतो की ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड. म्हणजे पहा की इंडिव्हिज्युअल आणि पॉप्युलेशन या टॉपिक मध्ये आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. आणि मित्रांनो पहा की ही जी इकॉलॉजीची टर्म आहे अर्न्स्ट हॅकलनं दिलेली आहे. ही अर्न्स्ट हॅकल आहेत, हे इकॉलॉजिस्ट आहेत, हे यांना दिलेली आहे. पुढे बघा की ऑर्गॅनिझम आणि एन्व्हायरमेंट हे पहिला कंटेंट आहे या टॉपिक मधला. तर इथं आपल्याला हे सगळे ऑर्गॅनिझम्स बद्दल बोललो आपण, एन्व्हायरमेंट काय आहे हेही पाहिलं. तर इकॉलॉजी ऍट द ऑर्गॅनिझमिक लेवल म्हणजे कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या लेवलवर इकॉलॉजी दॅट इज इसेन्शियली महत्वाची आहे. कशासाठी, फिजिओलॉजिकल इकॉलॉजी म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला फिजिओलॉजी ठरलेली आहे, त्याची इकॉलॉजी आपल्याला स्टडी करणं महत्वाचं आहे. विच ट्राईज टू अंडरस्टँड हाऊ डिफरंट ऑर्गॅनिझम्स आर अडॅप्टेड टू देअर एन्व्हायरमेंट इन टर्म्स नॉट ओनली सर्व्हायवल बट ऑल्सो रिप्रोडक्शन. या इकॉलॉजीमध्ये इतके ऑर्गॅनिझम आहेत की प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे तो कसा वेगवेगळे ऑर्गॅनिझम कसे अडॅप्ट करतात त्यांच्या एन्व्हायरमेंट सोबत, म्हणजे आजूबाजूला सभोवतालच्या पर्यावरणाशी कसे जुळून घेतात. आणि हे जुळवणं कशासाठी आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम पासून लार्जेस्ट ऑर्गॅनिझम एलिफंट्स असो किंवा कुठलाही प्लांट असो, ॲनिमल असो, तर प्रत्येक ॲनिमल प्लांट हे कशासाठी स्ट्रगल करतं की सर्व्हायव्हलसाठी, जगण्यासाठी.
नॉट ओनली सर्व्हायव्हल बट रिप्रोडक्शन इज हे पण महत्वाचं मॅटर आहे. हे या लेवलवर याला इथे क्वेश्चन तुम्हाला करू शकतो. नीट लक्ष द्या लाईनवर. इकॉलॉजी ऍट ऑर्गॅनिझमिक लेवल ही फार महत्वाची. दॅट इज इसेन्शियली फिजिओलॉजिकल इकॉलॉजी. कुणाची? प्रत्येक ऑर्गॅनिझमची फिजिओलॉजिकल इकॉलॉजी असेल. फिजिओलॉजिकल इकॉलॉजीमध्ये आपल्याला प्लांटचं जर उदाहरण घेतलं तर प्लांटचं न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस, फोटो पिरियडिझम असेल, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस असेल, सीड जर्मिनेशन असेल, डॉर्मन्सी असेल, ट्रान्सपिरेशन आहे. वॉट प्लांट अॅनिमलचं जर विचारलं तर आपण इथं अॅनिमलचं डायजेशन असेल, रेस्पिरेशन असेल, एसिम्युलेशन असेल. हे कशासाठी आहे? सर्व्हायव्हल आणि रिप्रोडक्शन साठी आहे. हे लक्षात ठेवणं हे महत्वाचं आहे. त्याला आपण फिजिओलॉजिकल इकॉलॉजी असं म्हणूया. पहा पुढे आपल्याला या ठिकाणी अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. काय सांगता येईल पुढे की यू मे हॅव लर्न्ड इन अर्लियर क्लासेस, कुठल्या वर्गात अगोदरच्या, हाऊ द रोटेशन ऑफ आवर प्लॅनेट अराउंड द सन. आपलं प्लॅनेट, आवर प्लॅनेट म्हणलं की अर्थ, लक्षात घ्या. पृथ्वी ही सन म्हणजे अराउंड सन कशी रोटेट करते आणि रोटेट केल्यानंतर ती अर्थ जी आहे तर ती थोडीशी कललेली आहे. टिल्ट ऑफ इट्स ऍक्सिस, तिचा ऍक्सिस जो आहे टिल्ट झालेला आहे. आणि हा टिल्ट झालेला ऍक्सिस जो आहे त्याच्यामुळं या पृथ्वीवर अॅन्युअल व्हेरिएशन्स होतात. अॅन्युअल वार्षिक हे बदल होतात. कशामध्ये? इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ टेम्परेचर मध्ये. या कलल्यामुळे सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे. विविध अॅन्युअल व्हेरिएशन होतात. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडं काय होतं की समर आहे, स्प्रिंग आहे, विंटर आहे किंवा ऑटोम आहे, त्याला आपण शरद ऋतू असं म्हणतो. म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा यामधला जो ऋतू आहे तर त्याला आपण ॲटम असं म्हणतो. आणि हे कशामुळे होत आहे तर हे आहे पृथ्वी ही एका टिल्ट झालेली आहे, झुकलेली आहे एका बाजूनं, त्यामुळं. आणि सन हा जो आहे तो स्थिर आहे. आणि दॅट रिझल्टिंग इन डिस्टिंक्ट सीझन्स, अनेक असे सीझन्स या पृथ्वीवर यामुळे होतात. हे आपण शिकलेलं आहात. पहा पुढे काय लिहिलेले आहे, महत्वाचं आहे हे. हे जे व्हेरिएशन्स आहेत वेगवेगळ्या ऋतूंचे म्हणून आपण, तर व्हेरिएशन्स टुगेदर विथ अॅन्युअल व्हेरिएशन्स याचा परिणाम जो आहे तर तो प्रेसिपिटेशन म्हणजे काय की एक लक्षात ठेवा की प्रेसिपिटेशन मध्ये रेन अँड स्नो फ्लो, स्नो आहे ना, म्हणजे पाऊस आणि बर्फबारी किंवा बर्फवृष्टी म्हणून आपण या ठिकाणी या अॅन्युअल व्हेरिएशन मुळे होते. आणि दॅट अकाउंट फॉर फॉर्मेशन ऑफ मेजर, याचमुळं या पृथ्वीवर मेजर बायोम्स तयार झालेले आहेत. मेजर बायोम्स कोणते आहेत की डेझर्ट आहे, रेन फॉरेस्ट आहे पृथ्वीवर, टुंड्रा सारखे आहेत. या 3 मेजर बायोम, टोटल एकूण 6 बायोम्स आहेत. त्यापैकी मेजर बायोम डेझर्ट, रेन फॉरेस्ट आणि टुंड्रा या ठिकाणी आपण त्याची चर्चा करणारच आहोत मित्रांनो. आणि आपल्याला पुढे काय सांगता येईल की रिजनल अँड लोकल व्हेरिएशन्स विदिन इच बायोम. प्रत्येक बायोम मध्ये काय होतं की रिजनल आणि लोकल व्हेरिएशन म्हणजे प्रादेशिक आणि स्थानिक असे बदल पाहायला मिळतात. कशाच्या संदर्भात की लीड टू द फॉर्मेशन ऑफ वाईड व्हरायटी ऑफ हॅबिटॅट्स. विविध असे अधिवास, या लोकल अधिवास म्हणू आपण किंवा प्रादेशिक अधिवास म्हणू. हॅबिटॅट्स म्हणजे अधिवास, प्रत्येक ऑर्गॅनिझम अस्तित्व असण्याचं ठिकाण, त्याला आपण हॅबिटॅट असं म्हणू. तर रिजनल आणि लोकल व्हेरिएशन अतिशय महत्वाचे प्रत्येक बायोमध्ये सांगा. की लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला उदाहरणार्थ सांगायचं की कोनिफेरस फॉरेस्ट या ठिकाणी मेजर बायोम दाखवलेले आहे. कोनिफेरस फॉरेस्ट याचं उदाहरण घेऊ, हे लक्षात ठेवा. आपल्याला या डायग्राम बद्दल अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचाही डिटेल अभ्यास करायचा आहे. की कोनिफेरस फॉरेस्ट इज अ टाइप ऑफ बायो, लक्षात ठेवा. ही मेनली कंटेन करते ट्रीज विच बिअर कोन्स, ज्यांची ही जी झाडं आहेत, इथले प्लांट्स आहेत त्यांना कोन असतात. विथ सीड्स इनसाइड एनी ऑल द कोनिफेरस फॉरेस्ट अराउंड द वर्ल्ड. पूर्ण विश्वामध्ये जे काही कोनिफेरस फॉरेस्ट आहेत तर कोनिफेरस ट्रीज आहेत. मेन प्लांट स्पीशीज या कोनिफेरस फॉरेस्टची आहेत. परंतु रिजनल व्हेरिएशन एक्झिस्ट द कोनिफेरस फॉरेस्ट. रिजनल मध्ये पण काही कोनिफेरस फॉरेस्ट आहे. म्हणजे पूर्ण बायोम मध्ये कोनिफेरस फॉरेस्ट ही जी बायोम आहे तिथं तर कोनिफेरस प्लांट्स आहेत, परंतु रिजनल विशिष्ट ठिकाणी सापडणारे जी काही कोनिफेरस प्लांट्स आहेत. कोनिफेरस उदाहरणार्थ नॉर्थ अमेरिका आपण विचार केला तर नॉर्थ अमेरिका आणि डॉमिनंट ब्लॅक स्पोर्स आहे. आणि दुसरीकडे जर विचार केला कोनिफेरस फॉरेस्टचा नॉर्थ ईस्ट युरोपचा जर विचार केला तर ते नॉर्वे स्पोर्स तिथले प्लांट्स आहेत. म्हणजे बघा की ब्लॅक हिल स्पोर्स जे आहेत तर ते नॉर्थ अमेरिकेमध्ये आहेत. हे कोनिफेरस फॉरेस्टचाच टाईप आहे. आणि नॉर्वे स्पोर्स हे या कोनिफेरस फॉरेस्ट मध्येच पाहायला मिळतात. परंतु रिजनल जे व्हेरिएशन आहे तर यांच्यामध्ये फरक आहे. यांच्यामधील तो जो एरिया आहे कोनिफेरस फॉरेस्टचा तर त्या विशेषतः कोनिफेरस एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग हे जे याला आपण रिजनल आणि लोकल व्हेरिएशन्स म्हणून प्रत्येक बायोम मध्ये पाहायला मिळेल.
ज्या काही 6 बायोम्स आहेत ते व्हेरिएशन रिजनल आणि लोकल हे आर्किटिक आणि अल्पाईन टुंड्रामध्ये पाहायला मिळेल, टेम्परेट फॉरेस्टमध्ये पाहायला मिळेल, ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये पाहायला मिळेल, डेझर्ट आणि ग्रासलँडमध्येही पाहायला मिळेल. तर इथं घेऊया पुढे अतिशय महत्वाचा इथं देतोय आपण हा ज्या बायोमवरून मी स्वतः हा एक टेबल बनवलेला आहे. पहा की एकूण 6 बायोम्स आहेत. पहिला बायोम आहे डेझर्ट, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, दुसरा तिसरा आर्किटिक आणि अल्पाईन टुंड्रा, चौथा आहे ग्रासलँड, पाचवा आहे टेम्परेट फॉरेस्ट, कोनिफेरस फॉरेस्ट, सहावा. इथं एमएटी म्हणजे ही जी आपल्याला ग्राफ दिलेला आहे म्हणजे वाय ऍक्सिसला मीन अॅन्युअल टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेड मध्ये इथं पहा मीन अॅन्युअल टेम्परेचर वाय ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिसवर मीन अॅन्युअल प्रेसिपिटेशन हे सेंटीमीटर मध्ये किती पाऊस पडतो हे दिलेलं आहे आणि या प्रेसिपिटेशन मध्ये काय तर रेनफॉल प्लस आईस जे आहे ना, तर हे दोन्ही येतात. रेनफॉल बरोबर बर्फवृष्टी म्हणू आपण. तर याचा अभ्यास नीट लक्ष देऊन केला पाहिजे. यावरून मी एक स्पेसिफिक अनुमान काढलेला आहे आपण काय की बायोम शोईंग मॅक्झिमम रेंज ऑफ अॅन्युअल टेम्परेचर इन अ ग्रासलँड. या एनसीईआरटी मध्ये दिलेल्या या ग्राफचा जर आपण प्रत्यक्ष अभ्यास केला तर सगळ्यात जास्त टेम्परेचर दाखवते इथं ग्रासलँड मध्ये. किती डिग्री सेंटीग्रेड दाखवते? 0 डिग्री सेंटीग्रेड टू 25 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान याच्यामध्ये पाहायला मिळते. पण त्या मेजर दाखवलेले याच म्हणजे एनसीईआरटी मध्ये दिलेला हा जो ग्राफ आहे त्याबद्दलच आपण बोलतोय. परत एकदा सांगतोय. दुसरा ग्रासलँड मध्ये जास्तीत जास्त अॅन्युअल टेम्परेचर दिलेलं आहे 0 ते 25 डिग्री सेंटीग्रेड. त्यानंतर बायोम शोईंग मॅक्झिमम रेंज ऑफ अॅन्युअल प्रेसिपिटेशन. सर्वात जास्त पाऊस कुठे पडत असेल तर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये. पहा की ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये मॅक्सिमम जो पाऊस पडतो आहे तो किती आहे? त्याची रेंज आहे पहा इथून इथपर्यंत 150 ते 400 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. हे दिलेलं आहे वैशिष्ट्य या चार्टचं या ग्राफचं. तिसरी आपल्याला अनुमान काढता येतं या ग्राफवरून की बायोम शोईंग लोएस्ट मॅक्झिमम अॅन्युअल टेम्परेचर सर्वाधिक कमी डिग्री सेंटीग्रेड मध्ये आहे तर ती आर्कटिक अँड अल्पाईन टुंड्रामध्ये पाहायला मिळतो. तो किती आहे की दॅट इज -11 to 1 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत हे आपल्याला हे आर्किटिक मध्ये आहे. हे टेम्परेचर अॅन्युअल टेम्परेचर इंडिकेट करते. हे बघा -11 टू इथं दाखवलेलं आहे 0 टू -11 to 1 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत दाखवलेलं. तर हे झालं तुमचं कशाच्या संदर्भात? ह्या ग्राफच्या संदर्भात. अतिशय महत्वाचं आहे. इथून पण क्वेश्चन बिलॉंग होऊ शकतात. मेजर बायोम्स इन इंडिया. भारतातील आपण बघू मेजर बायोम्स कोणते आहेत. ऑन प्लॅनेट बघा, ऑन प्लॅनेट अर्थ म्हणजे पृथ्वीवर जे आहे लाईफ एक्झिस्ट नॉट जस्ट ए फ्यू फेवरेबल हॅबिटॅट्स. सजीव सृष्टी फक्त फेवरेबल अनुकूल अशा हॅबिटॅट्स मध्ये अधिवासामध्येच राहत नाही तर इव्हन एक्स्ट्रीम आणि हॅरेश हॅबिटॅट म्हणजे अतिशय हॅरेश हॅबिटॅट अतिशय आता एक्स्ट्रीम म्हणजे काय? हाईट म्हणू आपण प्रत्येकाची एक्स्ट्रीम म्हणू आपण. तर काय आहे की एक्स्ट्रीम आणि हॅरेश हॅबिटॅट कोणते आहे? स्कॉर्चिंग राजस्थान डेझर्ट. पहा आता इथं ही राजस्थान डेझर्ट आहे. अतिशय तप्त असलेली अशी ही डेझर्ट मध्ये टेम्परेचर आहे. ह्या अशा हॅबिटॅट मध्ये पण लाईफ एक्झिस्ट आहे. सजीव राहतात, प्लांट्स आणि अॅनिमल्स. रेन सोक्ड मेघालया फॉरेस्ट आहे. आता रेन सोक्ड मेघालया पहा की या ठिकाणी पहा कंटिन्यू असे बघा ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट दाखवलेला आहे. रेन सोक्ड मेघालया दाखवलेला आहे. या ठिकाणी पहा हे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. रेन सोक्ड म्हणजे कंटिन्यू पाऊस असणारी, नेहमी पाऊस पडणारी, पाण्यानं भिजणारी, पावसानं भिजणारी या बायोम मध्ये पण या बायोम मध्ये पण या एरियामध्ये पण ऑर्गॅनिझम एक्झिस्ट करतात. डीप ओशन ट्रेंचेस. समुद्रामध्ये असलेले जे समुद्रामध्ये असलेले जे काही खोल असे ट्रेंचेस आहेत, खड्डे आहेत, तिथे पण लाईफ पाहायला मिळेल. टोरेन्शियल स्ट्रीम जे आहेत, जलद प्रवाह म्हणून पाण्याचे, तिथेही लाईफ एक्झिस्ट आहे. परमाफ्रॉस्ट म्हणजे काय? स्नो लिडा म्हणजे या ज्या ठिकाणी बर्फानं आच्छादित असलेली जमीन आहे आणि ती जमिनीचा वरचा जो थर आहे तोही गोठलेला आहे. त्या लेअर मध्ये पण आपल्याला लाईफ एक्झिस्ट होतं. त्याला आपण एक्स्ट्रीम और हॅरेश हॅबिटॅट म्हणू. पोलार रिजन जे आहे पृथ्वीवरचे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल तिथेही लाईफ एक्झिस्ट होते. हाय माउंटेन टॉप्स वर आहे, उंच अशा पर्वत श्रृंखलेवर पण आहे. थर्मल स्प्रिंग ज्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरणे आहे तिथे पाहायला मिळेल.
स्टिंकिंग कंपोस्ट पीट म्हणजे उकांडे जे आहेत अतिशय खोलवर असलेले, त्याला आपण दुर्गंधी येते, टू नेम आपण क्यू म्हणू, आपण अनेक अशी सांगता येईल, तिथे पण लाईफ एक्झिस्ट आहे. तर पहा की इव्हन आवर इंटेस्टाईन म्हणजे माणसाच्या, आपल्या ह्युमनच्या इन स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन मध्ये पण युनिक एक प्रकारची हॅबिटॅट आहे. तिथं पण हंड्रेड्स ऑफ स्पीशीज मायक्रोब्स पाहता येतील. उदाहरणार्थ इकोलाय बॅक्टेरिया आपल्याला पुष्कळ अशा इंटेस्टाईन मध्ये पाहायला येतील. ह्या भारतामधल्या मेजर बायोम बद्दल आपण चर्चा केली. एकूण 4 बायोम आहेत. पहिली आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, दुसरी आहे डेसिडियस फॉरेस्ट, तिसरी आहे डेझर्ट आणि चौथी आहे सी कोस्ट म्हणजे समुद्राच्या कडेची असलेली ही बायोम. सी शोरची म्हणू 7,700 किलोमीटरचा हा कोस्टल एरिया आहे इंडियाला, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा कोस्टल एरिया आहे. हे महत्वाचं आहे तुम्हाला. हा पण एक प्रकारचा इंडियातला बायोम आहे. सी कोस्ट एरिया, कोस्टल एरिया बायोम आहे. डेझर्ट एरिया आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहेत आणि डेसिडियस फॉरेस्ट ज्याला आपण काय म्हणतो की पानझडी वृक्ष जे आहेत तो. पुढे बघा की मित्रांनो, व्हॉट आर द की एलिमेंट्स दॅट लीड टू सो मच व्हेरिएशन इन फिजिकल अँड केमिकल कंडिशन ऑफ डिफरंट हॅबिटॅट. विविध अशा हॅबिटॅट्स मध्ये आता इथं पहा की ग्रासलँड, डेझर्ट असेल हे बायोम दिलेले आहेत, ओशन फॉरेस्ट हे दिलेले आहेत. तर यांच्यामध्ये कुठल्याही हॅबिटॅटमध्ये इव्हन सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर हा पण एक प्रकारचा हॅबिटॅट आहे, लक्षात ठेवा. द मोस्ट इम्पॉर्टंट वन्स काय आहे की या फिजिकल आणि केमिकल कंडिशन्स ज्या म्हणजे हॅबिटॅट्स मध्ये असतील तर ते आपल्याला पाहायला मिळतील. टेम्परेचर, वॉटर, लाईट आणि सॉइल हे महत्वाचं आहे. की एलिमेंट्स आहेत ही. आणि सो मच व्हेरिएशन अँड फिजिकल अँड केमिकल कंडिशन ऑफ डिफरंट हॅबिटॅट्स. पहा की वी मस्ट रिमेंबर दॅट फिजिको केमिकल, याला आपण अबायोटिक कॉम्पोनंट्स म्हणू, घटक म्हणू, अलोन डू नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ हॅबिटॅट. फक्त एवढ्यानंच काही हॅबिटॅट एकटे हॅबिटॅटची कॅरेक्टरिस्टिक होऊ शकत नाही. ऑर्गॅनिझम कम्प्लिटली हॅबिटॅट इन्क्लूड कुठले ऑर्गॅनिझम आहेत मग त्या हॅबिटॅटमध्ये फिजिको केमिकल कंडिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बायोटिक कॉम्पोनंट्स, जैविक घटक, फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत पॅथोजेन्स, पॅरासाइट्स आहेत, प्रेडिटर्स आहेत आणि कॉम्प्युटेटर्स आहेत. कॉम्प्युटेटर्स हे सगळे ऑर्गॅनिझम्स विथ विच दे इंटरॅक्ट कॉन्स्टंटली. बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत तर ही फॅक्टर्स आणि ह्यांच्यामध्ये इंटरॅक्शन हे कॉन्स्टंटली चालू असतं. या लाईनचा हा अर्थ. पुढे पहा की वी अज्युम दॅट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, अनेक कालखंडामध्ये, की ऑर्गॅनिझम हॅड थ्रू नॅचरल सिलेक्शन, सजीवाचं जे काही पुष्कळ अशा वर्षापासून पृथ्वीवर जे काही सजीव निर्माण झालेले आहेत त्यांचं सिलेक्शन हे नैसर्गिकरित्या आहे. त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालेलं आहे. अडॅप्टेशन टू ऑप्टिमाइज इट्स अ सर्व्हायव्हल अँड रिप्रोडक्शन इन इट्स हॅबिटॅट. ज्या हॅबिटॅट्स मध्ये ज्या आदिवासात की प्राणी वनस्पती राहतात, ऑर्गॅनिझम राहतात, त्यांना हे जुळून घेण्याची निसर्गतः दिलेली ही देणगी आहे. त्याला आपण अडॅप्टेशन असं म्हणतो, ते करतात. पहा इथं की जॉग्राफिकल लिमिट्स विदिन विच पॉप्युलेशन एक्झिस्ट कॉल्ड एज हॅबिटॅट. हॅबिटॅट कुणाला म्हणायचं की कुठल्याही ऑर्गॅनिझमला जे जॉग्राफिकल लिमिट आहे, भौगोलिक मर्यादा आहे कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या पॉप्युलेशनला, आणि ज्या ठिकाणी ते ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन राहते त्याला आपण हॅबिटॅट असं म्हणू, अधिवास असं म्हणू. आणि इच ऑर्गॅनिझम, प्रत्येक ऑर्गॅनिझम हॅज इनव्हेरिएबली ऑलवेज डिफाईन द रेंज ऑफ कंडिशन. प्रत्येक ऑर्गॅनिझमला रेंज ऑफ कंडिशन जी आहे तर ती डिफाईन्ड केलेली असते आणि त्यामध्ये तो ऑर्गॅनिझम टॉलरेट करतो तिथल्या डायव्हर्सिटीला. त्या कंडिशन मधले जी काही डायव्हर्सिटी आहे त्याला टॉलरेट करतो आणि तिथील रिसोर्सेस जे आहे तो ऑर्गॅनिझम युटिलाइज करतो, उपयोगात आणतो. अँड अ डिस्टिंक्ट फंक्शनल रोल, म्हणजे फक्त राहणेच नव्हे तर त्या ठिकाणी तो ऑर्गॅनिझमचा विशिष्ट असा कार्यात्मक भूमिका आहे इकॉलॉजिकल सिस्टीम मध्ये, फंक्शनल रोल आहे. आणि मग हॅबिटॅट म्हणजे अधिवास, आणि त्या ऑर्गॅनिझमनं त्या ठिकाणी जो काही रोल केलेला आहे, कशाचा, तो कोणाचा भक्षक असेल, तो कोणाचं भक्षण करत असेल, तो पाण्यात राहत असेल किंवा झाडावर राहत असेल, म्हणजे ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तो इंटरब्रीड करेल, त्या ठिकाणी तो म्हणजे फिजिओलॉजिकल प्रोसेस करेल, बाजूच्या सभोवतालच्या वातावरणाशी अडॅप्ट करेल, तो त्याचा रोल झाला. म्हणजे ऑल दिस टुगेदर त्याला आपण काय म्हणायचं की नीच म्हणायचं, NICH, नीच म्हणा किंवा नीच म्हणा, नीच म्हणू, नीचे म्हणा, पर फंक्शनल रोलला आपण ऑर्गॅनिझमच्या फंक्शनल रोलला. आणि ही जी कन्सेप्ट आहे, हा जो टर्म आहे, तर नीच वॉज फर्स्ट युज्ड बाय जॉर्ज बर्ड ग्रेनी. या ठिकाणी पहा की जॉर्ज बर्ड ग्रेनी. इथं एक तुम्हाला एक उदाहरण दिलं की नीच कशाला, हॅबिटॅट म्हणजे द ऍड्रेस, कुठल्याही ऑर्गॅनिझम ज्या ठिकाणी
राहतो त्याला आपण काय म्हणतो की ते त्याचं हॅबिटॅट आहे, पाण्यात असो किंवा झाडावर असो. उदाहरणार्थ पहा की इथे हे आपल्याला दिलेलं आहे की हे बर्ड जे आहे, तर हा बर्ड इथेच राहतो, याच ठिकाणी तो फंक्शनल रोल करतो, बरोबर आहे ना. इथे राहतो, घरट्यात राहतो, अंडी देतो किंवा त्याच्या पिलांना भरवतो, दॅट इज इट्स अ फंक्शनल रोल. काही दुसरा जो बर्ड आहे थोडासा मध्ये राहतो, तर त्या ठिकाणी तो इंटरब्रीड करेल, त्या ठिकाणी त्याचं नेस्टिंग करेल, त्या ठिकाणी एग लेईंग करेल, दॅट इज इट्स अ फंक्शनल रोल. किंवा हा टॉपवर राहतो, हा अशा पद्धतीने की त्याचा राहण्याचं ठिकाण म्हणजे त्याचा ऍड्रेस आणि त्या ठिकाणी तो ऑर्गॅनिझम नेमकी कुठला रोल करतो त्याला आपण फंक्शनल नीच असं म्हणायचं. आणि मित्रांनो, शेअरिंग रिसोर्सेस बिटवीन टू स्पीसीज इज कॉल्ड ॲज अ नीच ओव्हरलॅप. पहा, ही अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे, तुमच्या एनसीईआरटीने दिलेली नाही, परंतु ज्या ठिकाणी ऑर्गॅनिझम म्हणजे हॅबिटॅट आहे ऑर्गॅनिझमचं, त्या ठिकाणचे जे रिसोर्सेस आहे, दोन स्पीसीज मध्ये जे काही शेअरिंग आहे रिसोर्सेसचं, त्याला नीच ओव्हरलॅप म्हणतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या भिन्न स्पीसीजचं प्रमुख अन्न एक असेल तर त्याला आपण नीच ओव्हरलॅप असं म्हणू. आणि ही नीचची कॉन्सेप्ट जी आहे, टर्म जी आहे, जॉर्ज बर्ड ग्रेन यांना दिलेली आहे. पहा इथे हे जॉर्ज बर्ड ग्रेन पिक्चर. नेक्स्ट पहा की अतिशय महत्वाचं आहे, मेजर अबायोटिक फॅक्टर्स कुठले आहेत? टेम्परेचर, वॉटर, सॉइल आणि लाईट यांची आपण चर्चा करणार आहोत डिटेलमध्ये. पहिला फॅक्टर आहे टेम्परेचर, तर तापमान म्हणू आपण याला. टेम्परेचर इज मोस्ट इम्पॉर्टंट इकॉलॉजिकल रिलिव्हंट एन्व्हायरमेंटल फॅक्टर. हा एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा अतिशय महत्वाचा घटक आहे, पहिला मेन आहे हा, लक्षात ठेवा. यू आर अवेअर दॅट ऍव्हरेज टेम्परेचर ऑन लँड व्हॅरीज सीझनली. म्हणजे जे काही ऍव्हरेज टेम्परेचर आहे पृथ्वीचं, तर ते बदलणारं असतं. कधी त्यामध्ये चढावा म्हणजे इन्क्रीज असतो, डिक्रीज असतो, त्याला आपण काय म्हणतो की डिक्रीज प्रोग्रेसिव्हली फ्रॉम. कसं आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी या टेम्परेचरची गोष्ट केलेली आहे, ही पृथ्वी आहे, पृथ्वीवरचा हा इक्वेटर आहे. तर ह्या इक्वेटर पासून बघा की साऊथ पोल आपल्याला पाहायला मिळतोय, नॉर्थ पोल इक्वेटर पासून ज्यावेळेस नॉर्थ कडे जाऊ त्यावेळेस हे टेम्परेचर डिक्रीज होत जाईल. इक्वेटर पासून साऊथ पोल कडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस हे टेम्परेचर डिक्रीज होतं. आणि लक्षात घ्या की इक्वेटर पासून 23.5 डिग्रीवर हे आहे कर्कवृत्त, त्याला आपण कॅन्सर असं म्हणू. इक्वेटर पासून साऊथ कडे ज्यावेळेस जाऊ त्याला आपण विषुववृत्त असं म्हणतोय, ही कॅप्रिकॉन म्हणू आपण, मकरवृत्त म्हणू आपण. हा विषुववृत्त आहे, हा मकरवृत्त आहे 23.5 डिग्री साऊथ कडे. आणि यामध्ये बघा की पोल्स अँड फ्रॉम प्लेन्स टू, बघा इथं नीट लक्ष द्या. यू आर अवेअर दॅट ऍव्हरेज टेम्परेचर ऑन लँड व्हॅरीज सीझनली, डिक्रीज प्रोग्रेसिव्हली फ्रॉम कसं इक्वेटर टुवर्ड द पोल. म्हणजे इक्वेटर पासून पोल कडे जाताना डिक्रीज होईल, साऊथ पोलला जा किंवा नॉर्थ पोलला जा. आणि बघा की हे जे टेम्परेचरचं व्हेरिएशन आहे, पुन्हा बघा की प्लेन टू माउंटेन टॉप, म्हणजे प्लेन एरिया पासून आपण उंचावर माउंटेन टॉप कडे जाऊ, हा प्लेन एरियामध्ये ऍव्हरेज टेम्परेचर. इथून जसं जसं आपण माउंटेन टॉप कडे जाऊ तसं टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल आहे ना, जितकं उंच जाऊ तितकं. तर हे सांगितलेलं आहे. टेम्परेचर रेंजेस फ्रॉम सब झिरो लेवल इन पोलार एरिया. जे पोलार एरिया आहे, साऊथ पोल असेल किंवा नॉर्थ पोल असेल, त्या ठिकाणी टेम्परेचर जे आहे सब झिरो लेवल म्हणतो आपण. अँड हाय अल्टिट्यूड्स मोर दॅन 50, किती आहे 50 डिग्री सेंटीग्रेड इन ट्रॉपिकल डेझर्ट इन समर. म्हणजे बघा की ट्रॉपिकल एरिया जो आहे, ट्रॉपिकल एरिया या कॅन्सर आणि कॅप्रिकॉन याच्या मधला हा जो एरिया आहे, या एरियाला आपण ट्रॉपिकल एरिया असं म्हणायचं, हे लक्षात ठेवा. ओके, हा ट्रॉपिकल एरिया. आणि डेझर्ट मध्ये देअर आर युनिक हॅबिटॅट्स. बघा नीट लक्ष द्या या ठिकाणी की आपल्या पृथ्वीवर काही अशा हॅबिटॅट आहेत की थर्मल स्प्रिंग आहेत, उष्ण पाण्याचे झरे आहेत, किंवा डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट आहे. खोल समुद्रामध्ये अशा म्हणजे खोल समुद्रामध्ये काही हायड्रोथर्मल व्हेंट्स पाहायला मिळतील, तिथं प्रचंड प्रमाणात तापमान असेल. ऍव्हरेज टेम्परेचर एक्सिड त्या ठिकाणी 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत हे हायड्रोथर्मल व्हेंट्स मध्ये पाहायला मिळेल. पुढे बघा की इट इज अ जनरल नॉलेज दॅट, बघा की मँगो ट्रीज डू नॉट अँड कॅन नॉट ग्रो इन अ टेम्परेट कंट्रीज लाईक अ कॅनडा, जर्मनी. हे पहा काय सांगितले या ठिकाणी की आंबा जो आहे तर तो आपल्याला कुठल्या रिजन मध्ये पाहायला मिळणार नाही, टेम्परेट कंट्रीज जे आहेत कॅनडा आणि जर्मनी. तर बघा या ठिकाणी म्हणजे हा जो एरिया आहे ट्रॉपिकल झोन आहे, हा उष्ण पण हा एरिया, या ठिकाणचं तापमान जे आहे तर ते हॉट मानलं जातं, 50 डिग्री पर्यंत मानलं जातं. आणि टेम्परेट झोन ज्यामध्ये कॅनडा आणि जर्मनी येतं, या इलाख्यामध्ये आपल्याला मँगो हे डेव्हलप होणार नाही का. त्याचबरोबर आणखी एक आपल्याला म्हणजे सांगता येईल की स्नो लिओपार्ड जो आहे
आर नॉट फाउंड इन केरला. केरळमध्ये आपल्याला बर्फामधला लिओपार्ड चित्ता पाहायला मिळणार नाही केरळच्या फॉरेस्टमध्ये. अँड टुना फिश आर रिअरली कॉट बियॉन्ड द ट्रॉपिकल लॅटिट्यूड इन द ओशन. म्हणजे पहा की हे जे ट्रॉपिकल लॅटिट्यूड पाहायला मिळेल, समजा या ठिकाणी इथंच आपल्याला टुना फिश पाहायला मिळेल, परंतु इकडच्या बाजूला आपण जाऊ, जसं जसं टेम्परेट झोनकडे जाऊ किंवा या इकडे या टेम्परेट झोन मध्ये वॉर्म झोन मध्ये जाऊ, या कोल्ड एरियाकडे जाऊ, तर आपल्याला टुना फिश पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, हे सांगितलेलं आहे. पुढे पहा की यू कॅन अप्रिशिएट द सिग्निफिकन्स ऑफ टेम्परेचर. याच्यावरून आपल्याला तापमानाचं महत्व कळलं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स व्हेन यू रिअलाइज दॅट इट अफेक्ट द कायनेटिक्स ऑफ एन्झाइम्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये त्या सायटोप्लाझम मध्ये सेलच्या असलेले जे काही एन्झाईम आहेत मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये, तर टेम्परेचर अतिशय महत्वाचं आहे. कायनेटिक्स ऑफ एन्झाईम हे महत्वाचं आहे. अँड थ्रू इट द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी अँड द फिजिओलॉजिकल फंक्शन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे कायनेटिक्स ऑफ एन्झाईम जे आहे हाय टेम्परेचर मध्ये, बियॉन्ड द लिमिटच्या टेम्परेचर मध्ये पहा. या ठिकाणी आपण बायोमॉलिक्युल्स टॉपिक्स मध्ये आपण पाहणार आहोत किंवा पाहिलेलं असेल की ऑप्टिमम रेंज जे आहे, तर ऑप्टिमम रेंज पर्यंतच एन्झाईम काम करतील. त्याच्या पुढे जर गेले तर एन्झाईम ही डिनेचर्ड होते. आणि ऑप्टिमम लेवलच्या फारच बिलो असतील तर ते एन्झाईम काय करतील की एन्झाईम हे इनॅक्टिव्ह असतील. म्हणजे मेटाबॉलिकची प्रोसेस जी आहे, फिजिओलॉजिकल प्रोसेस जी आहे, तर ड्यू टू टेम्परेचर ही अफेक्ट होईल, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं. आता इथे फ्यू ऑर्गॅनिझम कॅन टॉलरेट अँड थ्राईव्ह इन वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. काही जे ऑर्गॅनिझम आहेत तर वाईड रेंज ऑफ टेम्परेचर म्हणजे आपण त्या ऑर्गॅनिझमला युरिथर्मल ऑर्गॅनिझम असं म्हणू. भरपूर अशा तापमानाला ते त्यांचं रिप्रोडक्शन किंवा मेटाबॉलिझम करतात. बट व्हास्ट मेजॉरिटी ऑफ देम, त्यापैकी युरिथर्मल ॲनिमल जे वाईड रेंज ऑफ टेम्परेचरला थ्राईव्ह करतात, तर व्हास्ट मेजॉरिटी ऑफ देम त्यामध्ये रिस्ट्रिक्टेड टू अ नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर. अशांना आपण काय म्हणायचं की ऑर्गॅनिझम्स आर स्टिनोथर्मल. म्हणजे जे जास्त तापमानाला वाईड रेंजला थ्राईव्ह करतात त्यांना आपण युरिथर्मल असं म्हणू. काही ऑर्गॅनिझम नॅरो रेंज टेम्परेचरला म्हणजे त्याला आपण स्टिनोथर्मल असं म्हणू. आता पुढे सांगता येईल आपल्याला काय की द लेवल्स ऑफ थर्मल टॉलरन्स, जे तापमानाचं जे टॉलरन्स आहे डिफरंट स्पीसीज डिटरमाइन करते. या स्पीसीज प्लांटचे असतील किंवा ॲनिमलचे असतील, दॅट डिटरमाइन टू ए लार्ज एक्सटेंट देअर जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. त्यांचं भौगोलिक वितरण जे आहे तर त्यामध्ये ते काय करतात की डिटरमाइन करतात तो थर्मल टॉलरन्सचा रोल. आणि कॅन यू थिंक ऑफ अ फ्यू युरिथर्मल, स्टिनोथर्मल ॲनिमल्स अँड प्लांट्स. आपण काही युरिथर्मल म्हणजे वाईड रेंज ऑफ टेम्परेचर म्हणून त्यांना टॉलरेट करणारे, काही नॅरो रेंजला प्लांट आणि ॲनिमल बद्दल आपल्याला काही उदाहरणं देता येतील काय? तर काही उदाहरणं आहेत की युरिथर्मल जे ॲनिमल्स आहेत तर ते कॅट आहे, डॉग आहे, टायगर आहे. हे मोस्टली मॅमेलियन जे असतात तर ते युरिथर्मल असतात. एक्सेप्शन आहे त्यामध्ये. प्लांटमध्ये रोज, डायझिसिस आहे ना, डायझिसिस म्हणजे गुलबहार म्हणून, हे आपल्याला युरिथर्मल मध्ये सांगता येईल. आणि स्टिनोथर्मल मध्ये कॉर्कोडाईल, फिशेस, रेप्टाइल्स हे सांगता येतील. आणि प्लांट्सचा जर विचार केला तर बोगनविला आहे, ऑर्किड्स आहे, फ्रांगीपानी आहे, चाफा म्हणतो आपण, आणि क्रोटो. या ठिकाणी बघा की ही प्लांट आपल्याला हे रोजेस किंवा डायझिसिस हे युरिथर्मल आहे. तर स्टिनोथर्मल मध्ये फ्रॅगीपानी जे आहे त्याला चाफा म्हणतो. आणि क्रोटोन हे आपल्या घरामध्ये पाहायला मिळते. हे ऑर्नामेंटल प्लांट आहे. हे क्रोटोन हे स्टिनोथर्मल आहे. पुढे बघा की इन रिसेंट इयर ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग ॲव्हरेज ग्लोबल टेम्परेचर. टॉपिक नंबर 16 मध्ये आपण पाहणार आहात की एन्व्हायरमेंटल इश्यूज मध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात. पहा मित्रांनो, इफ धिस ट्रेंड, ग्लोबल वॉर्मिंगचा जो ट्रेंड आहे हा कंटिन्यू जर राहिला तर वुड यू एक्सपेक्ट द डिस्ट्रीब्युशनल रेंज ऑफ सम स्पीसीज टू बी अफेक्टेड. म्हणजे प्रजातीमधील जे वितरण आहे पृथ्वीवरील तर त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे या वाढत्या तापमानामुळे. पहा की बर्निंग इश्यू आहे हा. इन्क्रीज इन ॲव्हरेज ग्लोबल टेम्परेचर, द डिस्ट्रीब्युशनल रेंज ऑफ स्पीसीज वुड अफेक्टेड. हे अफेक्ट होईल, निश्चित होईल. याची कारण काय सांगता येतील बघा. बिकॉज अशा ज्या स्पीसीज असतील तर त्या मायग्रेशन करतील. मग त्या प्लांटच्या स्पीसीज असतील किंवा ॲनिमलच्या स्पीसीज असतील मायग्रेट करतील. कुठे? सुटेबल हॅबिटेट टू एस्केप द हीट. म्हणजे उष्णतेपासून आपल्याला त्यांना सुटकारा जर पाहिजे असेल, एस्केप व्हायचं असेल त्या तापमानापासून वाढत्या, तर ती मायग्रेट करते. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघा की दुसरा अबायोटिक फॅक्टर आहे वॉटर. वॉटर बद्दल सांगता येईल. वॉटर अतिशय महत्वाचं आहे. दुसरा टेम्परेचर नंतर वॉटर. वॉटर इज अनदर मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर
जो इन्फ्लुएन्सिंग द लाईफ ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे पहा की ते लाईफ पॉन्ड मध्ये असेल किंवा स्ट्रीम मध्ये असेल, लेक्स मध्ये असेल, ओशन मध्ये असेल, रिव्हरचे, जिथं जिथं सोर्सेस आहेत वॉटरचे, तर त्या ठिकाणच्या लाईफला हे अफेक्शन होईल. या वॉटर फार महत्वाचा घटक आहे. आणि इनफॅक्ट लाईफ ऑन अर्थ ओरिजिनेटेड इन वॉटर हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आणि अनसुटेबल विदाउट वॉटर, की वॉटर शिवाय लाईफ ही एक्झिस्ट होऊ शकत नाही. आणि वॉटर अवेलेबिलिटी इज सो लिमिटेड इन डेझर्ट. आपल्याला माहिती आहे की डेझर्ट एरियामध्ये वॉटरची अवेलेबिलिटी लेस आहे, कमी आहे. ओनली स्पेशल अडॅप्टेशन मेक इट पॉसिबल फॉर ऑर्गॅनिझम टू लिव्ह हिअर. असे काही अनुकूलन घटक आहेत त्या ऑर्गॅनिझम मध्ये की त्या ठिकाणी ते राहू शकतील. त्या ऑर्गॅनिझमला डेव्हलप केलेले आहेत नॅचरली. आणि वॉटरची दुसरी आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल की प्रोडक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स, म्हणजे वनस्पतींचं उत्पादन आणि त्याचं वितरण ज्यावेळेस जास्त कधी होईल की अवेलेबिलिटी ऑफ वॉटर दॅट डिपेंड ऑन वॉटरवर डिपेंड असेल. आणि यू माइट थिंक दॅट, आपण लक्षात घ्या की ऑर्गॅनिझम्स जे आहेत, ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन द, कुठे राहणारे, ओशन मध्ये राहणारे असो, लेक्स मध्ये राहणारे असो, रिव्हर्स मध्ये राहणारे असो, शुड नॉट फेस एनी वॉटर रिलेटेड प्रॉब्लेम. बट इट इज नॉट ट्रू. इथे पण काय होऊ शकतं की ओशनचं वॉटर असेल, लेकचं वॉटर असेल, रिव्हरचं वॉटर असेल, या ठिकाणी वॉटर रिलेटेड प्रॉब्लेम ही येऊ शकतात. 100% हे सत्य आहे. ठीक आहे, बट हे खरं आहे किंवा नाही हे आपल्याला तपासून पाहावं लागेल. पुढे काय सांगता येईल की पहा की हॅरेश हॅबिटॅट फॉर एक्वॅटिक ऑर्गॅनिझम, द क्वालिटी, कोणती क्वालिटी आहे वॉटरची की केमिकल कंपोजिशन, म्हणजे पाण्यातील रासायनिक घटक असेल किंवा पाण्याचा पीएच असेल, ऑफ वॉटर बिकम इम्पॉर्टंट. ज्या ठिकाणी ऑर्गॅनिझम राहतात, हॅरेश हॅबिटॅट मध्ये राहतात आपण बघितले. आणि बघा की द सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन मेजर्ड ॲज अ सलायनिटी इन अ पार्ट्स पर 1000 मध्ये, पीपीटी मध्ये सलायनिटी मोजली जाते, इज लेस दॅन 5 इन इनलँड वॉटर. म्हणजे बघा की इनलँड वॉटर मध्ये ही सलायनिटी लेस असते आणि याच्यामध्ये सलायनिटी जास्त असते या कंटेंट मध्ये, ज्या ठिकाणी सॉल्टी वॉटर आहे. सॉल्टी वॉटर कुठे आहे की बघा की लक्षात घ्या की 30 to 35 पीपीटी इन सी अँड मोर दॅन 100 इन सम हायपर सलाईन लगून्स. म्हणजे हायपर सलाईन लगून जे आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणू की खाऱ्या पाण्याची सरोवर जी आहे, सरोवर म्हणून आपण, हे यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सलायनिटी, हायपर सलाईन लगून्स असतात. सम ऑर्गॅनिझम आर टॉलरंट ऑफ वाईड रेंज. या ठिकाणी वाईड रेंज आहे सलायनिटीची आणि त्याला आपण युरी हायलाईन असे ऑर्गॅनिझम या ठिकाणी राहतात. बट अदर आर रिस्ट्रिक्टेड टू नॅरो रेंज. त्याला आपण स्टेनो हालाईन अगोदरच पाहिलेला आहे, स्टेनो हालाईन आणि युरी हालाईन. म्हणजे युरी हालाईन मध्ये पहा की आपल्याला तिथेही ऑर्गॅनिझम पाहायला मिळतील. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर लोणार लेक आहे महाराष्ट्रामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तर तिथे हे जे लोणार लेक आहे तर या ठिकाणी हायपर सलाईन वॉटर आहे. किंवा राजस्थानमध्ये सांबर सरोवर आहे, सांबर लेक सॉल्ट आहे, सॉल्ट लेक आहे जयपूर जवळ आहे हे, तर तिथं आपल्याला हे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतील. आणि मेनी फ्रेश वॉटर अॅनिमल्स कॅन नॉट लिव्ह फॉर लॉंग इन अ सी वॉटर. फ्रेश वॉटर मधले जे काही अॅनिमल्स आहेत तर ते सॉल्ट वॉटरमध्ये राहू शकणार नाही किंवा सॉल्ट वॉटरचे फ्रेश वॉटरमध्ये राहू शकणार नाही. याचं कारण असं आहे बिकॉज ऑस्मोटिक प्रॉब्लेम्स दे वुड फेस. ऑस्मोटिक प्रॉब्लेम काय आहे की ऑस्मोसिस आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे, सेल्युलर लेवलवर होत असते, स्टॅबिलाइज द इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बट मेंटेनिंग द बॅलन्स बिटवीन कशामध्ये, वॉटर आणि इंटरसेल्युलर फ्लुइड्स मधील. आणि त्यामुळं काय होईल की प्लांट्स जर असतील तर टर्जिडिटी सेल मेंटेन करतील, अॅनिमल्स पण सेलमध्ये त्या वॉटरची टर्जिडिटी जी आहे तर ती मेंटेन करते. हे झालं तुमचं या कशाबद्दल, हायपर सलायनिटी लगून्स बद्दल, वाईड युरिथर्मल आणि स्टिनोथर्मलच्या संदर्भात. पुन्हा बघा की लाईट हा तिसरा अतिशय महत्वाचा अबायोटिक फॅक्टर आहे. प्लांट प्रोड्यूस फूड थ्रू द फोटोसिंथेसिस, हे आपल्याला चांगलं ज्ञात आहे. प्रोसेस विच इज ओनली पॉसिबल व्हेन सनलाईट इज अवेलेबल ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे सनलाईट हा त्या प्लांटचा सोर्स आहे एनर्जीचा. वी कॅन क्विकली अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ लाईट फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यावरून आपण हे लाईटचं किती महत्व आहे सनलाईटचं हे आपण पाहतो, पर्टिक्युलरली ॲटोटॉक्सच्या संदर्भात. इथं पहा की सनलाईट, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. सनलाईट फिजिकल फॅक्टर आहे, कार्बन डायऑक्साईड, वॉटर ही इनऑर्गॅनिक कंटेंट आहे. विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस ग्लुकोज इज प्रोड्यूस्ड अँड ऑक्सिजन इज लिबरेटेड. ही फोटोसिंथेसिसची प्रोसेस आपल्याला माहिती आहे. मित्रांनो पुढे पहा की मेनी स्पीसीज ऑफ अ स्मॉल प्लांट, बघा की छोट्या छोट्या काही स्मॉल प्लांटच्या स्पीसीज ग्रोईंग इन अ फॉरेस्ट ह्या अडॅप्टेड टू फोटोसिंथेसाइज ऑप्टिमली अंडर व्हेरी लो लाईट. यांना कमी लाईट लागते, लाईट कंडिशन. याचं कारण असं आहे दे कॉन्स्टंटली ओव्हरशॅडो बाय टॉल
अँड कॅनॉपी ट्री. या पिक्चरमध्ये पहा की हे छोटे छोटे जे हर्ब आणि श्रब आहेत तर हे झाकलेले असतात या कॅनॉपी जी आहे बिग ट्रीची त्याच्या अंडरमध्ये, आणि तिथेही यांची ग्रोथ होते. फॉरेस्ट फ्लोअरमध्ये असतात हे. आणि मेनी प्लांट्स आर ऑल्सो डिपेंडंट ऑन सनलाइट टू मीट देअर फोटो पिरियडिक रिक्वायरमेंट फॉर फ्लॉवरिंग. असे काही प्लांट्स असतात की त्यांना मेंटेन करणं आवश्यक आहे, फोटो पिरियडिक रिक्वायरमेंट आवश्यक असते फ्लॉवरिंगसाठी. फॉर मेनी अॅनिमल्सला पण त्याचीच गरज असते लाईटची. लाईट इज इम्पॉर्टंट इन दॅट. अॅनिमल कसे युज करतात? हे अॅनिमल डाययुरिनल असतात. हे फार महत्वाचा शब्द आहे, इथे प्रश्न पडलेला आहे. ऍक्टिव्ह ड्युरिंग डे टाइम, याला आपण डाययुरिनल असं म्हणू. अँड सिजनल व्हेरिएशन इन लाईट इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटी मध्ये पण सिजनल व्हेरिएशन येतात. लाईटचा ड्युरेशन जो आहे त्याला आपण फोटो पिरियड असं म्हणू. ऍज ए क्यूज, एक प्रकारचा संकेत आहे. टायमिंग दिअर कशासाठी आहे? अॅनिमलच्या संदर्भात. फोर्जिंग म्हणजे फीडिंग ऑफ फूड, अन्न ग्रहण करण्यासाठी, रिप्रोडक्शन करण्यासाठी लाईटची आवश्यकता असते. मायग्रेटरी ऍक्टिव्हिटीज ची पण आवश्यकता असते की मोस्ट ऑफ द एनिमल्स मायग्रेट डायरिनियल असतात. तर हे सांगितलेलं आहे या ठिकाणी. नेक्स्ट बघा मित्रांनो, अवेलेबिलिटी ऑफ लाईट ऑन लँड इज क्लोजली लिंक्ड विथ दॅट टेम्परेचर. बरं, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. द सन इज द सोर्स ऑफ फॉर बोथ. म्हणजे लाईटची अवेलेबिलिटी जी आहे तर ती अतिशय महत्वाची आहे. ती टेम्परेचरशी तितकीच महत्वाची आहे, टेम्परेचर बरोबर लाईट पण. आणि बट डीप मोर दॅन 500 मीटर मोर दॅन इन द ओशन. म्हणजे 500 मीटरच्या खाली पण समुद्रामध्ये आपल्याला ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. आणि त्यांना मग लाईट कसा प्रॉब्लेम आहे की दे एन्व्हायरमेंट इज अ डार्क असेल त्या ठिकाणी. अँड इट्स इनहॅबिटंट जे आहे नॉट अवेअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ ए सिलेस्टियल सोर्स ऑफ एनर्जी दॅट इज कॉल्ड एज अ सन. म्हणजे सनचा सोर्स इथपर्यंत हा पोहोचू शकत नाही. याचं कारण असं आहे की मग व्हॉट दे इज देअर सोर्स ऑफ एनर्जी. मग अशा 500 मीटर खोलवर असलेल्या जे ऑर्गॅनिझम असतील समुद्राच्या तळाशी असलेली तिथपर्यंत लाईट पोहोचू शकत नाही. मग त्यांच्यासाठी लाईट सोर्स ऑफ एनर्जी कुठला आहे मित्रांनो? की सनलाईट जी आहे तर त्याला स्पेक्ट्रल क्वालिटी असते. सोलार रेडिएशनची रेडिएशन्स असतात, हे इम्पॉर्टंट फॉर द लाईफ असतात. आणि द अल्ट्राव्हायलेट कंपोनंट ऑफ द स्पेक्ट्रम इज हार्मफुल टू मेनी ऑर्गॅनिझम. हे आपल्याला माहिती की अल्ट्राव्हायलेट रेज जे आहे तर ते ऑर्गॅनिझमला कॉज करतात, त्यांची ग्रोथ इनहिबिट करतात किंवा वेगवेगळे डिसीज कॉज होऊ शकतात युव्ही रेजमुळे. नॉट लाईट कंटेन कलर कंपोनंट ऑफ अ व्हिजिबल स्पेक्ट्रम. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हाच व्हिजिबल स्पेक्ट्रम हा मराईन प्लांट्सला, डेप्थवर असलेल्या प्लांट्सला किंवा ऑर्गॅनिझम्सला किंवा अॅनिमल्सला हे डिफरंट डेप्थ ऑफ ओशन्स हे पोहोचू शकतं. आणि व्हिजिबल लाईट जी आपण पाहतो, पिक्चर असं म्हणतो, त्याच्यामध्ये पहा की रेड अँड ग्रीन अँड ब्राऊन अल्गी जे आहेत अंडर बॉटम ऑफ द ओशन म्हणून आपण अल्गी त्या ठिकाणी डेव्हलप होते. त्या ठिकाणी त्या अल्गीचा इनहॅबिट आहे ओशन मधला, सी मधला, विच इज लायकली टू बी फाउंड इन द डीपेस्ट वॉटर. आणि व्हाय हे आपल्याला महत्वाचे, कारण या ठिकाणी जी ब्ल्यू लाईट जी आहे तर ती लाईट अतिशय महत्वाची आहे. तर ती अडॅप्ट करतात. नॅरो रेंजची ही लाईट आहे आणि हाय कंटेंट आहे त्यामध्ये, ती अडॅप्ट करतात त्या ठिकाणी. त्याच्यामुळं ह्या ज्या काही ब्राऊन अल्गी आहे, रेड अल्गी जी आहे तर ती रेड अल्गी. स्पेशल क्वालिटी सोलार रेडिएशन प्रोव्हाइड द हीट अँड लाईट फॉर द लाईफ ऑन द अर्थ. ही आपल्याला इथं स्पेक्ट्रल क्वालिटी जी आहे तर ती म्हणतो. शेवटचा जो अबायोटिक फॅक्टर आहे तर तो आहे सॉइल. मित्रांनो लक्ष द्या इथे. द नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉइल हे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न नेहमी विचारला जातो. इन अ डिफरंट प्लेसेस व्हॅरी. पृथ्वीवर असलेल्या विविध अशा ठिकाणी, मग तो टेम्परेट झोन असो किंवा कुठलाही झोन असो त्या बायोम्स मधला, तर इट इज डिपेंडंट ऑन द क्लायमेट. तो क्लायमेटवर डिपेंड आहे. वेदरिंग प्रोसेस आहे रॉक्सची, किंवा वेदर सॉइल असेल, ट्रान्सपोर्ट होते, किंवा सेडिमेंटरी जे रॉक्स असतात किंवा सेडिमेंटरी सॉइल जी डेव्हलपमेंट होते यामुळेच होते, या वेदरिंग प्रोसेसमुळे. आणि व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल कसे सांगता येईल आपल्याला की सॉइलचं कंपोजिशन, सॉइलच्या ग्रेन साईज म्हणू आपण, किंवा ऍग्रिगेशन डिटरमाइन सॉइलचं करतं, पर्क्युलेशन आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल, हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इथे सांगता येतील. आणि पॅरामीटर्स जे सॉइलचे असतील, सॉइलचा पीएच असेल, मिनरल कंपोजिशन असेल, किंवा सॉइलची टोपोग्राफी असेल, रचना असेल, दॅट डिटरमाइन टू लार्ज एक्सटेंट द व्हेजिटेशन इन दॅट एरिया. म्हणजे त्या ठिकाणी जर चांगली सॉइल असेल ना, ब्लॅक कॉटन सॉइल असेल किंवा जास्त प्रमाणात सॉइल असेल तर व्हेजिटेशन जे आहे, प्लांटची ग्रोईंग त्या ठिकाणी होईल. आणि दिस इन टर्न डिक्टेट्स, यानी की परमिशन म्हणू आपण ह्या सॉइलची, द टाइप ऑफ अॅनिमल दॅट कॅन बी सपोर्टेड. म्हणजे तिथे सॉइल जर चांगली असेल तर तिथं अॅनिमल्स पण सपोर्ट होतील. आणि सिमिलरली द ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट, म्हणजे ॲक्वॅटिक पाण्यामधलं जे असेल, ओशन वॉटर असेल किंवा तुमचं
सरोवर असेल त्या ठिकाणी जी काही सेडिमेंट आहे, गाळ जो आहे, दॅट इज ऑल्सो एक कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट डिटरमाइन द टाइप ऑफ बेंथिक अॅनिमल. त्या ठिकाणी पण बेंथिक अॅनिमल असतील, डेप्थ ऑफ द सी मध्ये राहणारी, ते पण तिथे प्रोग्रेस करतील त्या ठिकाणी. तर हा शेवटचा घटक जो आहे तर तो सॉइलचा आपण बघितलेला आहे. आणि या बेंथिक जे अॅनिमल्स तुम्हाला सांगितले आहे मोस्टली क्रुस्टॅशियन्स असतात, क्रॅब असेल, लोबस्टार असेल, ब्रँकिल असेल, श्रिम्प्स मेंबर्स, ही आर्थ्रोपोडाचे मेंबर्स असतील, त्या डेप्थवर राहतात. तर या ठिकाणी आपल्याला इथे दिलेला आहे सॉइलचा स्ट्रॅटा. तर स्टेप ऍक्टिव्ह स्लोप जे आहे ठिकाणी तिथं सॉइलचं प्रमाण नसल्यागत आहे. शॅलो स्लोप मध्ये थोडीशी काय असेल की सॉइल असेल, तिथे पण प्लांट्स जे आपल्याला पाहायला मिळतील. लो लँड व्हॅलीमध्ये आपल्याला सॉइल भरपूर प्रमाणात मिळेल, व्हेरी थिक आणि रिच सॉइल या लो लँड व्हॅलीमध्ये असेल. आणि इथं पहा की या ठिकाणी हा जो फ्लॅट स्लोप आहे या ठिकाणी थिक सॉइलचा जाड थर आहे. आणि अशा पद्धतीनं सॉइलचा स्ट्रेटा हा डिटरमाइन करतो हॅबिटॅटसाठी किंवा या थ्राईव्ह करण्यासाठी प्लांट्सला आणि अॅनिमलला. मित्रांनो, इथे आपण थांबूया. या व्हिडिओला शेवटपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.